सदा सौभाग्यवती। चुगली करते? काड्या करते तू? नाही। मग ते तुझ्या सरला कस काय कळलं मी बोललेलं? नाही, मी नाही बोलले त्यांना काही। खरंच का? काहीच नाही बोलली तू सरांना? काही नाही? सुरके, माझा त्यांनी मला फोन केला होता, असा कसा डायरेक्ट फोन करू शकतो मला? तो मोठ्या आवाजात बोलत होता माझ्याशी, घरामध्ये वाघासारखं राहतो काय? ते आहे इथं आपल्या घरात आल्यानंतर माझ्यासमोर शिळीसारखा असतो तो, स्वतःला तिथं घरामध्ये मोठ्या आवाजात बोलून काय वाघ सिद्ध करायचंय का त्याला? जाऊ दे ना आता, चला जाऊ दे। तू त्याला सांग की आम्ही इथं आमच्या घरामध्ये तुला येऊ देतो, म्हणून तू ते लेडीज गेटअप ते करू शकतोस म्हणा। त्याला जर घरात घेतलं नाही ना तर रस्त्यावर कपडे बदलावे लागतील त्याला, सांग त्याला तू। कशाला मागे लागताय त्यांच्या? जगू दे ना त्यांना त्यांचं, आपण आपलं जगू ना। लय खुमखुमी आली आहे सुरके तुला, हा? तो मला धमकी देतो, मला एवढी हिम्मत त्याची? पण तू तर लई पोचलेली निघालीस। त्या आईला तो कुठला कोण माझ्यासमोर ऍक्टिंग करतो? त्याला म्हणा अशी अद्दल घडवल ऍक्टिंग विसरून दे, कळलं ना सुरके? माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही, सांग त्याला। संभाल के। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। क्या ललन? हाँ सर, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। अली भाई आ गया? नहीं सर, अभी बारे नहीं। सॉरी सर, काय? सॉरी 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 सर, सॉरी। अरे निदान आल्या आल्या आधी गुड मॉर्निंग तरी म्हणत जा रे। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। काय आता सॉरी का म्हणालास ते सांगा ना आता। सर तुम्ही माझ्या आधी आलात ना म्हणून सॉरी। ते जगातच मी तुझ्या आधी आलोय, त्यामुळे जरा मॅच्युरिटी आहेच माझ्यात जास्त तुझ्यापेक्षा, पण आता येईल तुझ्यात, येईल हळूहळू मॅच्युरिटी। देवासमोर ना दररोज प्रार्थना करत जा, देवा मला मॅच्युरिटी दे। हा हो सर। काय काय कुठे आजचे सीन आलेत का? नाही सर, ऑफिसमध्ये जाऊन प्रिंट आउट काढतो ना मी। सर रायटरशी बोलणं झालंय, आज सगळे लक्ष्मी मॅडमचे सीन करायचे। फक्त लक्ष्मीचे? हो। का? आज रश्मी मॅडम मुंबईत नाही आहेत आणि एके सर सुपारीसाठी गेले आहेत, म्हणजे ते फीत कापतात ना, उद्घाटन वगैरे करतात बघा, त्यासाठी गेले आहेत। आणि सर तुम्हाला माहिती आहे आज 2-3 सीन करणार आहोत आपण, आणि लक्ष्मी मॅडमचेच करायचे आहेत। काय झालं ते लिहूनच तसं आलंय ना, म्हणजे आपण लिहूनच तसं घेतलंय। हळू 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 हळू, धाप लागेल तुला, मध्ये मध्ये श्वास घेत जा। एवढं सलग बोलायची सवय नाही ना तुला? काय हसतोय? सॉरी सर। मॅडम आल्यात का? म्हणजे त्या नेहमीच्या वेळेवर येतील। गुड। आता काय उभा काय, जा ना सीनचे प्रिंट आउट घेऊन ये जा। हो सर, हो हो। थँक्यू। या। उशीर झालाय ग? पोहोचू आपण, पण फार नाही झाला उशीर। खूप ट्रॅफिक आहे रस्त्यावर। हो का? मग कळवून टाकता का त्यांना उशीर होईल? हे काय
नवरा कुठे आहे? ते सकाळपासूनच गायब आहेत. गेलाय कुठे? अहो गायब आहेत, मला नाही माहित कुठे गेलेत. सांगून नाही गेला? नाही, आता हे चांगलं का वाईट मला नाही माहित बाबा. फोन केलास का? अहो खूप वेळा केलं, नाही उचलत, नेहमीच असं करतात. बापरे, मग आता? आता काय करायचं आपण? तुम्ही आवरायचं, आपण निघायचं कामाला. त्यांना वाटेल तेव्हा येतील ते घरात. चल. सर, काल माझ्या मेसेजमुळे काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही. अहो एकदम वेळ लागल्यासारखंच करायला लागली. मारलं तुला? हा, मग मला काही सुचलं नाही, मी एकदम घाबरले म्हणून तुम्हाला मेसेज केला. सुरेखा, पण मग तू कशाला त्याच्या विरोधात बोलत राहतेस? मग काय यांच्या सगळ्या वेड्या चाळ्यात सामील होऊ का मी पण? अगं सामील नको होस, पण त्याला चिथवू पण नकोस ना तू. हे बघा, मला जे बरोबर वाटतं ते मी बोलते त्यांना सरळ. सुरेखा, तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये, त्याचे कान बंद झालेत. हा, मग म्हणूनच बाहेरून ठोकायला पाहिजेत ना, नाही तर कसे उघडणार ते कान? मग तोपर्यंत मार खात राहणार आहेस तू? मार खायचं काय नाही हो, लहानपणापासून आम्ही मार खातच वाढलोय. आमच्याकडे सगळेच एकमेकांना मारतात, बाप आईला, आई पोरांना. नाही सुरेखा, पण हे बरं नाहीये अगं असं. आपण हे मारणाऱ्याला नाही ना कळत. अजब तत्वज्ञान आहे तुझं खरंच. मी काही ज्ञान बिन देत नाही. हे बघा, मला जे बरोबर वाटतं ना ते मी त्यांना बोलते, मग काय ते चिडतात आणि मारतात मला. सुरेखा, अशा माणसांमध्ये हिंमत नसते, काम करण्याची धमक नसते. तू म्हणतेस ते कदाचित खरं असेल, तो हुशार आहे वगैरे, पण त्याची हुशारी त्याला चांगलं काम करण्यामध्ये नाही दाखवायची. त्याला लोकांकडनं फुकटचे पैसे मिळवण्यामध्ये ती हुशारी दाखवायची. तो त्याच्यापेक्षा दुर्बल माणसावर म्हणजे तुझ्यावर शक्ती प्रदर्शन दाखवतोय. कोणीतरी आपल्याला घाबरलं पाहिजे असं त्याला वाटतंय, कारण त्याचं मन खात असेल ना आपण हे करतोय चुकीचं आहे ते. नाही, तशी मी घाबरत नाही त्यांना, पण हे असं वेड्यासारखं करतात ना, मग थोडी भीती वाटते, तेवढंच. ऐक, तू त्याच्याशी वाद घालत बसू नकोस. तुला जेवढं त्याला समजवता येईल तेवढं समजव, नाहीतर ते सोडून. यांना सोडू? अंग याला नाही ग, मुद्द्याला सोडून दे. हा हा, चला चला. दिल का हाल सुने दिल वाला, झिक 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 झिक. दिल का हाल सुने दिल वाला, सीधी सी बात में मिर्ची मसाला, कहते रहेगा कहने वाला. दिल का हाल सुने दिल वाला, दिल का हाल सुने दिल वाला, सीधी सी बात में मिर्ची मसाला. हॅलो, हा मी आलोय. हे बघ आज दुपारी बरोबर 1 वाजता माझा ज्यूस इथे पाठव. माझा ज्यूस, कळलं ना? आणि बघ लंच आधी. ओके. ला 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 ला, दे 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 दे. यस, कम इन. यू दत्ता भाऊ, मेरी जान. हे काय आज मॅडम? नाही आले आणि येणारही नाहीत. आज त्यांची भिशी आहे ना, मग त्यांच्यासाठी या जगामध्ये भिशीपेक्षा दुसरं काही महत्वाचं असतं. आनंद आहे. दत्तभाऊ, तुम्हाला सांगतो, आजच्या इतकी यांची भिशी मला कधीच आवडली नाही. हसा दत्तभाऊ, घरोघरी मातीच्या चुली. हसा. बोला, काय विशेष काय? नाही, आज सगळं निवांत आहे. म्हणजे आज फक्त मॅडमचेच काही शॉट्स घ्यायचे. काय आज दिवसभर फक्त मॅडमचंच काम आहे? हो, म्हणजे काही राहिलेले सगळे शॉट्स, त्यानंतर काही क्लोजअप्स, त्याच्यानंतर काही किचन मधले, काही देवघरातले, असे काही नवे सीन्स पण आहेत. अरे वा,
त्यामुळे ते आल्या की लगेच कामाला सुरुवात करू. सुपर सुपर सुपर. दत्ताभाऊ असं करा ना, आज लंचला काहीतरी वेगळं मागवा. वेगळं नाही म्हणजे असंच असं नेहमीपेक्षा वेगळं. बरं बरं मागूया. पण निकी आपल्याला जरा 2-3 कामं करून यायचं बाहेर जाऊन. कसली कामं? ते बँकेत जायचं ना, त्या मॅनेजरनी बोलवलंय. ओ माय गॉड. एक दिवस जरा शांततेत घालवावा तर तसं होत नाही. कॅन्सल करा, कॅन्सल करा. उद्याची ठेवा मीटिंग. नाही 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 मिकी, तसं नाही करता येणार. हे बघ, लोन साठी त्यांना भेटायला जावंच लागणार आहे आपल्याला. हा बोलतोय. हो पोचलोय. आत्ताच. नाही का काही खाल्लं नाही, आता कामात आहे मी जरा. कुठे? मी काय शिंप्याकडे वगैरे काय जाणार नाही, कळलं का? आणि बघ, माझ्याकडे जी माणसं आहेत ना, ती ह्या कामासाठी मी ठेवलेली नाही आहेत. हा नाही तू असं कर, तू ड्रायव्हरला पाठव आणि भिशीला रिक्षानी जा. मी असली कामं नाही करणार. नाही तू नको येऊ. तू येऊ नको. मी जातो. मी जातो शिंप्याकडे, तू नको येऊस. हो हे महत्वाचं काम आहे ना, हे महत्वाचं काम आहे. जातो मी. कशाचं गांभीर्यच कळत नाही हो. पण मग आता बँकेत शिंप्याकडे जायचंच आहे. चला बाहेर पडलं तर दोन्ही कामं करून टाकूया. चालेल. एकीकडे कोट्यावधी रुपयांची उलाढाल करतो आणि इकडे शिंप्याकडून बायकोचे कपडे आणतो. चला. किधर जाने का? डब्बा आने का? सगळीकडं माझी हुशारी कशी बरोबर कामी येते. सौभाग्यवती आलोच मी. आज तुझा पर्दाफाश, तुझं सिक्रेट मी आज जगासमोर उघडं करणार. पेपरमध्ये फोटो येईल का माझा, का टीव्हीवर दिसेल? सगळ्यांची फसवणूक करणाऱ्या एका ठकाला पकडून दिलेला शूर माणूस मीच. आलोच. कुठं असेल हे बेन? सुरकी बरोबर तर नसेल. कोणाला विचारायचं? विचारलं तर कोणतरी अंगावर येईल. हा, कम इन. गुड मॉर्निंग लेडीज एंड जेंटलमैन.
सुरके तू इंग्लिश मध्ये बोलावलंस. कम इन. मी आलो. हो तो सुरके नाही बाहेर कोणी नाही. नाही लोक पाहिजे असतील तर मी गोळा करतो. अरे बेने तू तुझं काम शांतपणे करत होतास. मी गपचूप बसलो होतो. कशाला माझ्या शेपटीवर पाय दिलास. आता बघ मी काय राडा करतो. मेकअप उडाला का चेहऱ्यावरचा. चंदू माझे हात दगडाखाली आहेत, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. ए लपवावं तुला लागतं. आपण पितो पितो, पैसे मागतो मागतो. लपवा छपवी तुला करावी लागते. त्याचा राग माझ्यावर कशाला काढतो. का आला होतास इथे. मालक तुम्ही काल पैसे द्यायला नाही बोललात म्हणून दाद मागाय आलोय. मी तुला एकही पैसा देणार नाहीये चंदू. का. कारण आयुष्यात पहिल्यांदा मला इतकं चांगलं काम करायला मिळतंय आणि त्याचा चांगला मोबदला पण मिळतोय. हो पण तो मोबदला दुसऱ्यांना फसवून मिळतोय. तरी सुद्धा ते कष्टाचे पैसे आहेत माझ्या. मी लोकांना फसवतोय पण त्याच्यामुळे कोणाचं नुकसान होत नाहीये आणि मिळणारा पैसा जीवापाड मेहनत करून मिळतोय मला. म्हणजे असं आहे की चोरांना सगळे दागिने चोरले पण मंगळसूत्र चोरलं नाही असं मानण्यासारखं आहे. एवढी तुला अक्कल आहे तर ती वापर ना चांगल्या कामामध्ये. चांगलंच काम करतोय. फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश करणे. जरा लाज बाळग ना. का नाडतोस मला. चंदू मी सुद्धा तुझ्यासारखा गरीब माणूसच आहे आणि पोटासाठीच हे सगळं करतोय. पण मी सुद्धा पोटासाठीच करतोय. तू खातोस मी पितो. ए मी प्रेमानं बोलतोय ना तुझ्याशी. रस्त्यावर पडलेलं नाहीये. पण ठरवलं ना तर तुला रस्त्यावर आणू शकतो मी. तू निव्वळ हिचा नवरा आहेस ना म्हणून गप्प बसतोय. निव्वळ हिचा नवरा आहेस म्हणून. नाहीतर हो सोडली हिला. काय करशील. काय करशील काय. यायला तुम्ही पैसे कमावणारे लोक तुमच्या अंगात नसतो दम आणि मला बोलतो हा दारुडा बेवडा बिनकामाचा. मी माझ्याच घरात येऊन माझ्या छाताडावर नाचतो का. अरे बेने माझी बायको ही सुरकी. यायला तुझी मदत करावी म्हणून वाटेल ती रिक्स घेते. मग हे कळल्यावर कसा गप बसू मी. मी पैसे मागणार. तू मला पैसे द्यायला नाही बोलला ना. आता बघतो तुझ्याकडे. जा जा काय करायचं ते कर. जा खरंच जा. बघतो ना तुझ्यावर कोण विश्वास ठेवतोय तो. जा. परिणाम वाईट होतील. बघू 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 काय होतंय ते बघू. पण आता इथून निघ. नाही तुला माझ्या पायावर नाक घासायला लावला ना तर नावाचा चंदू नाही. तुझ्या बायकोला सांगतो सगळं. ह्याचा सासरा इथंच कामाला आहे ना सुरके. त्याला गाठतो पाहिला.
ऐका माझं, असं नका करू. तुम्ही घरी जा ना, मी पैसे देते हवं तर तुम्हाला. ए, हट. माझं तोंड या असल्या चिठ्ठ्यांनी बंद होत नाही. मला बाहेर काढतो का रे बेन्या? नाही तुला तुझ्या घरातनं बाहेर काढला ना तर नावाचं चंदू नाही.